नमस्कार. मित्रांनो, मला बरेच असे लोक सांगत असतात की तुम्ही जे व्हिडिओ टाकतात ते खरोखर लोकांची लग्न जमतात का, किंवा म्हणजे वेगवेगळे प्रश्न असतात या संदर्भात असे की का तुम्ही पैसा छापताय किंवा काय. खरं आहे हे. बघा, मी तुम्हाला जे गोष्टी सांगतो ते सगळ्या गोष्टी खऱ्या असतात. मी कुठलाही चुकीचा व्हिडिओ बनवून मला काहीच फायदा नाही आहे त्याचा. तर त्याच्यामुळे तुमच्या मनातून मी उलट उतरलो जाणार चुकीचं सांगितलं तर. तर मी सगळं खरं खरं सांगत असतो, कुठेही लपवालपी करत नाही. तर हे बघा, तुम्ही मुळात आधी मला सबस्क्राईब करत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत मी काय करतो आहे आणि काय नाही ते. आणि जरी सबस्क्राईब केला तरी तुम्ही माझे व्हिडिओ बघत नाहीत. बरेच असे लोक आहेत की माझे व्हिडिओ अर्धवट बघतात, त्याच्यामुळे त्यांना कळत नाही मी नक्की काय करतो आहे आणि काय चाललं आहे माझं. मी बऱ्याच गोष्टी सांगत असतो, प्रत्येक व्हिडिओतून मी असं सांगत असतो. तर मला दोघा ठिकाणी प्रश्न केला की तुमचं इन्कम किती. आता त्यांनी कशा प्रकारे कशासाठी बोलले ते लोक किंवा काय हे मला माहिती नाही, पण त्यांनी हे पण सांगितलं तुम्हाला याच्यात काय मिळतं का, तुमचं इन्कम किती, किंवा दुसरीकडून कुठून फायदा आहे का किंवा काय, असं बरंच काही प्रत्येकाचे वेगवेगळे विषय असतात ते सांगत असतात. तर मुळात मित्रांनो, सगळ्यात लक्ष द्या इथे. कारण मी अमोल गावडे, मी डायरेक्ट कुठेच बनलो नाही आहे. मी खूप चढउतार बघितलेले आहेत. मी सुरुवातीपासून जर सांगायचं आलं, लहानपणापासून, तर बऱ्याच गोष्टी मी अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बरेच चढउतार आहेत. म्हणजे केव्हा प्लस होत गेलो तर केव्हा उतरत गेलो, पुन्हा प्लस होत गेलो, उतरत गेलो, असे खूप घटना घडलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी पैसाही बघितला, बऱ्यापैकी पैसा खर्चही केला. खूप काही करावं लागतं, कारण जर नाव कमवायचं आलं तर पैसा तेवढा खर्चही करावा लागतो. खूप काही गोष्टी आहेत. तर हे बघा, मी मुळात आधी गरीब होतो, अत्यंत गरीब होतो. म्हणजे मला खायचे वांदे होते, मला काहीच खायला नव्हतं. म्हणजे आम्ही जर परिस्थिती इथे बघा, कोणाला असं सांगितलं तर कोणाला पटणार नाही किंवा काय. तर आम्ही अशी परिस्थिती आमची आली होती. म्हणजे पहिलं खूप चांगलं होतं, एकदम बालपण होतं माझं, म्हणजे एकदम शाळेतलं, तर ते खूप चांगलं होतं. आणि नंतर काही गोष्टी अशा घडल्या, म्हणजे माझ्या वडिलांनी जेव्हा नोकरी वगैरे सोडली त्यावेळी अशी काही कंडिशन झाली आमची की आम्ही उकडलेली पानं पण खाल्ली गेली आहेत, एवढी कंडिशन खराब होती आमची. आणि त्यामुळे मी कधीही गरीब लोकांना कधीच विसरणार नाही. बऱ्यापैकी मी सोशल काम केलेलं आहे. बऱ्यापैकी खूप लोकांना मी नुसतं चालतानासुद्धा, एखादा कोण चालत असेल आणि मी रिकामी असेल माझी गाडी, तर मी त्याला घेतो. हे माझं फायनल आहे. म्हणजे केव्हा असं होणार नाही की मी त्याला टाकून जातो आहे किंवा काय. मी स्वतःहून बोलून घेतो, भले त्याला यायचं नसेल तरीसुद्धा मी सांगतो तरी निदान की बस म्हणून, कुणाला सांगतो मी. तर हा माझा स्वभाव आहे. किंवा रस्त्यात एखादा दगड दिसला तर तो उचलून बाजूला टाकणे, हा माझा स्वभाव तयार झाला. हे तयार कसं होतं सॉफ्टवेअर, की ते बरेच असे प्रसंग मी भोगलेले आहेत, म्हणजे बऱ्यापैकी अनुभव घेतला आहे आणि त्याच्यातून मी वाटचाल करत आलो आहे. पुन्हा मग मजल मारली, पुन्हा वरती गेलो, पुन्हा खालती गेलो, असे असे चढउतार तर आहेतच. तर त्याच्यामध्ये शालेय शिक्षणामध्ये पण मी म्हणजे कसं अर्धवट स्कूल सोडावं लागलं मला. आणि मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होतो, पण पैसा नव्हता, त्यामुळे करू शकलो नाही. खूप काही करायचं होतं. शिकलं म्हणजे जे काय म्हणतात त्याला, प्रॅक्टिकली शिक्षण म्हणतात ते मी भरपूर घेतलं आहे. मी वेगवेगळ्या व्यवसायाचं शिक्षण म्हणा, ते मी बऱ्यापैकी घेतलेलं आहे. पण मी ते काम करतच नाही आहे, कारण माझा कल सोशलकडेच होता आणि मी सोशल काम करू लागलो. म्हणजे शिक्षणाला किंमत शून्य होती. कारण जे मी शिकलो ते मी करतच नाही आहे, मी उलटं वेगळंच काम करतो आहे ते असं. आणि त्यावेळी मी जिथे काम करत होतो, म्हणजे मी हॉटेलला पण काम केलेलं आहे. भले थोडंसं काम केलं, पण केलेलं आहे.
मग तिथे माझा जो बॉस होता तो बॉससुद्धा मला कॉम्प्युटर शिकवत होता फ्रीमध्ये. पण मी सांगितलं, म्हटलं नको, कारण मग आज एवढी स्पर्धा आहे कॉम्प्युटरमध्ये की बरेच मुलं मुली शिकत असतात कॉम्प्युटर आणि त्यांना नोकऱ्या भेटत नाही, तर मला कुठून भेटणार असं. आणि त्याच्यामुळे मी नाही केला. उलट तो शेठ काय विचार करत होता की हा मुलगा प्रामाणिक आहे, ते आपलं ऑफिस हा सांभाळू शकतो. तो हॉटेल मालक होताच, त्याचं गॅरेजसुद्धा होतं आणि बरेच काही काही व्यवसाय त्याचे होते आणि त्याच्यामुळे तो मला तिथे बसवणार होता. खूप काही गोष्टी होत्या त्याच्या. तर त्याने आपला स्वार्थ बघितला होता. पण मी नाही बोललो त्याला, साफ नाही बोललो, मला नाही शिकायचं कॉम्प्युटर. पण मी जेव्हा मॅट्रिमोनीचं काम करू लागलो, मी जास्त नोकरी नाही केली आहे, कारण नोकरी करणं माझा हेतूच नव्हता, कारण ऑलरेडी मी कोणाची गुलामगिरी करणार पण नव्हतो. जे काय करेन ते स्वतःचा व्यवसाय करेन किंवा काय, असं माझं ठरलेलं होतं. पण नोकरी करताना मी प्रामाणिकपणे केलेली आहे. हॉटेलमध्ये जी नोकरी केली तिथे मी टेबल पण पुसलेले आहेत, टॉयलेट धुतलेले आहेत, साफ केलेले आहेत मी टॉयलेट, किचनमध्ये भांडी धुतलेली आहेत, खूप काही काम केलं आहे मी. पण ते ठराविक काळापुरतंच केलं, कारण मला ते लाईन करायचीच नव्हती, कुठलीच लाईन म्हणजे नोकरी करायची नव्हती मुळात, आणि त्यामुळे मी करू शकलो नाही. आणि जेव्हा मॅट्रिमोनीकडे वळलो तेव्हा मी तिथे इतका मुरलो की मला कळत नाही मी कुठे पोचलो होतो. कारण कसं बऱ्याच घटना अशा घडत गेल्या की ॲटोमॅटिक लोकांनी मला खूप पुढे नेलं. बरेच म्हणजे त्यावेळीचं वातावरण वेगळं होतं आणि आताचं वातावरण खूप वेगळं आहे. तर त्याच्यामुळे तेव्हा जेव्हा मी सुरुवात केली मॅट्रिमोनीमध्ये, म्हणजे मी मुळात आधी डायरेक्ट मी इथे आलो नाही. मी काय करायचो, मी कोणाची वस्तू एखादी विकायची असेल तर आपण कुठेतरी मध्यस्थी करायची आणि दुसऱ्याला विकून टाकायची असं. मग त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी मी खरेदी नाही करू शकलो, पण विकल्या अशा कोणाच्या तरी अशा कमिशन काढून, असं मी करायचो. आणि त्यात असं करता करता खूप काय करत होतो आणि करून मग शेवटी कसं इकडे पण वळलो. तर इथे जेव्हा मॅट्रिमोनीमध्ये जेव्हा आलो तेव्हा मला काहीच ज्ञान नव्हतं मॅट्रिमोनीचं. मला म्हणजे व्यवसाय करायचा होता, पण विवाहासंदर्भात कुठलंच नॉलेज नव्हतं. जात काय असते किंवा काय, म्हणजे काय काय बायोडाटामध्ये लागतं किंवा काय, मला काही नॉलेज नव्हतं. तर मी आपलं एक टेबल टाकून बसलो होतो आणि महिनाभर कोणीही फिरकलं नाही माझ्याजवळ, कोणीच आलं नाही. भरपूर म्हणजे कॉल पण येत होते, नाही असं नाही, पण महिनाभर कोणीच आलं नाही. अक्षरशः असं वाटायचं की ऑफिसमध्ये झोपून द्यायचो मी त्यावेळी. तळमळ होती, धडपड होती त्यावेळी. तरुण होतो, उत्साह होता, परंतु कोण येत नव्हतं, त्यामुळे निराशा होती. पण मी थकलो नव्हतो. बरेच मी मध्ये दुपारी झोपायचो ऑफिसमध्ये, दरवाजे बंद करायचो आणि आतमध्ये झोपायचो असं. तर नंतर जी लोकं येऊ लागली ती भरपूर होती, खूप होती आणि भरपूर लोकं येऊ लागली. माउथ टू माउथ लोकांनी पब्लिसिटी केली. ती का केली तर त्याचं पण कारण आहे. मी काय करत होतो, मी मेळावे घ्यायचो, फ्री मेळावे घ्यायचो. आणि फ्री मेळावे घ्यायचो ते पण कसे घ्यायचो की म्हणजे ॲक्च्युअल सुरुवातीला मेळावे घेतले नव्हते. सुरुवातीला मी काय केलं होतं, तुम्ही स्वखुशीने द्या काय ते, तुम्हाला जे काय वाटेल ते द्या असं, हा माझा हेतू होता. त्याच्यामुळे कसं मी कोणाला पैसे कधीच सांगितले नव्हते. लोक आपल्या टेबलावरती 30 रुपये, 50 रुपये, कमीत कमी 30 रुपये ठेवलेले आहेत मला आठवत आहेत. तर 30 रुपये, 50 रुपये, 500पर्यंत लोकांनी ठेवलेले आहेत टेबलावरती. आणि ते खूप साचायचे, कारण काय भरपूर लोक यायचे माझ्याजवळ, प्रचंड लोक यायचे त्यावेळी. कारण ती माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली होती. कारण हा मुलगा काही घेत नाही आणि हा काहीतरी करतो आहे, धडपडतो आहे काहीतरी, असं लोकांना वाटायचं. त्याचं कारण काय, कारण मला मुळात मॅट्रिमोनीमधली आई येत नव्हती. पण मी काय करत होतो सांगा, मी कोण वाणी असेल तर त्याला मराठी द्यायचो, मराठ्याला भंडारी द्यायचो, भंडाऱ्याला काय, असं काही करायचो. आणि सांगायचो काय, जातपात पकडू नका, माणूस एकच असतो किंवा असं तसं काय काय, भरपूर काय काय लेक्चर द्यायचो. पण लोकांना ते आवडत होतं, हा छोटासा मुलगा काहीतरी करतो आहे. मी नुकतं कुठं शाळा सोडली होती आणि मी हे काम करत होतो. खूप लहान होतो, कारण या क्षेत्रात खूप लोक एजेड असतात, केस पिकलेले आहे बघा, आता दाढी वगैरे आत्ता पिकते माझी तर या क्षेत्रात असतात, कोण असतात, एजेड लोक असतात. तर त्याच्यामुळे कसं
मी खूपच लहान होतो आणि तरी पण धडपडतो हे बघून लोकांना कौतुक वाटायचं आणि लोकांनी मला खूप सपोर्ट केला. लोक माउथ टू माउथ सांगायला लागले सगळीकडे, जिथे जिथे कार्यक्रम असायचे, मेळावे कोणाकोणाचे, तिथे पण ते जाहिरात करायची माझी. आणि ते लोक मग येऊ लागले, भरपूर लोक येऊ लागले. आणि नंतर मला मेळावा खूप उशिरा कळला. तो कसा कळला तेही मी सांगतो. मी गर्दी होत होती, वाढत होती, गर्दी वाढत होती. तेव्हा पेपरची जाहिरात होती 50 रुपये. पेपरला फक्त 50 रुपये जाहिरात होती. विचार करा, आज जाहिरात आहे 1000 रुपये आणि तेव्हा जाहिरात होती 50 रुपये. म्हणजे किती फरक झाला आहे बघा. तर पेपरला पण जाहिरात द्यायचो मी मध्ये मध्ये, पण पेपरला जाहिरात जास्त देत नव्हतो, कारण मला द्यायची गरजच नव्हती. तर लोक येत होती भरपूर, कारण लोक माउथ टू माउथ सांगायचे एकमेकांना, पब्लिसिटी करायची, जे आज घडत नाही आहे बघा. आणि त्याचा फायदा मॅट्रोमनी लोक घेत आहेत. तुम्ही लोक जाहिरात करत नाही आणि त्याचा फायदा कोणाला होतो आहे? विवाह केंद्रांना होतो आहे. तुम्हाला नाही होत आहे, तुम्ही भटकताय असंच. तर ह्या गोष्टी घडत गेल्या. आणि याच्यामध्ये काय झालं, खूप लोक येत होती त्याच्यामुळे. आणि माझं इम्प्रेशन पडायचं की हा मुलं काहीच घेत नाही, म्हणजे कुठेतरी काहीतरी गॉड शक्ती आहे याच्याजवळ, या मुलाजवळ काहीतरी आहे आणि म्हणून तो एवढं चांगलं बोलू शकतो, चांगलं लेक्चर देऊ शकतो आणि काहीतरी असं. मी उपदेश करायचो त्यावेळी असं. त्यांना वाटायचं कुठेतरी काहीतरी असेल, कुठली तरी शक्ती आहे याच्याजवळ आणि म्हणून तो म्हणजे काहीतरी निस्वार्थी वृत्तीने करतो आहे असं. तर त्याच्यामध्ये लोक नमस्कार चमत्कार पण करू लागलेत मला. लोक मी सांगितलेलं ऐकायचे. मी खूप लहान होतो, मी मुलापेक्षाही लहान होतो, तरीसुद्धा लोक माझं ऐकायचे त्यावेळी. आता ऐकत नाहीत. किती फरक आहे बघा. त्यावेळी माझं सगळं ऐकायचे लोक, मोठमोठे लोक ऐकायचे माझे, कारण मी जे सांगत होतो ते पटत होतं लोकांना. आणि त्याच्यामध्ये जर मी एखादी मुलगी सांगितली, ही तुम्ही आणि तुम्ही इथे बसा आणि बोला, तर ते लग्न फायनल व्हायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिथे चॉईस नव्हती जास्त. पूर्वी चॉईस नव्हती, आता चॉईस ही खूप वाढल्या. प्रत्येकाच्या अपेक्षा खूप वाढल्यात आता. तेव्हा इतक्या अपेक्षा नव्हत्या आणि ते लग्न फायनल व्हायचं. अशी लग्न मी भरपूर केली, खूप केलेली आहेत लग्न. लोकांना जे सांगायचो ते पटायचं लोकांना आणि ते भरपूर लग्न अशी केली मी. तर त्याच्यामध्ये असं करता करता माझा प्रभाव पडत गेला आणि मी काय करतो आहे हे लोकांना कळू लागलं की इथेच कुठेतरी होईल लग्न. आणि लोक स्वतःहून जाहिरात करू लागली माझी. आणि त्याच्यामध्ये मग एका व्यक्तीने माझी फी ठरवली. म्हणजे त्याने फी ठरवली नाही, त्याने स्वतः पैसे दिले मला. मी आता सगळं सांगत नाही, पण एक ठराविक रक्कम दिली त्याने. त्यावेळी बाकीची लोक जी जमलेली होती त्यांनी काय विचार केला की तुम्ही जर असे दिलात तर आमच्याकडे गावडे बघणार नाही, तुमच्यासारख्या लोकांनी जसे दिलात तर. म्हणजे ते लोक विरोधात होते, कारण ते कुठे कुठे फसलेले असणार किंवा काहीतरी असणार. एवढे पैसे दिलात असे तुम्ही देऊ केलात तर, म्हणजे माझ्यावर त्यांचा विश्वास नव्हता त्या व्यक्तीचा कुठला तरी असं. तर मी काहीच बोलत नाही कोणाबद्दल. पण विषय कसा आला की त्याच्यामध्ये नंतर मग नियम ठरले, मग किती पैसे घ्यायचे. म्हणजे जर एवढी रक्कम जर फिक्स ठरली, द्यायची ठरली, तर त्याच्यामध्ये किती रिटर्न द्यायचे किंवा काय करायचं हे सगळं ठरलं त्यावेळी. आणि तेच नियम मी अजूनपर्यंत वापरत होतो. समजलं ना. सगळं करत होतो, सगळं सुरळीत चाललं होतं. पण झालं काय, त्याच्यामध्ये तेव्हासुद्धा मला अडचणी येत होत्या लग्न जुळवायला. भले पैसे घेऊनसुद्धा तेव्हा अडचणी येत होत्या काही स्थळांना. मग त्यावेळी मी मेळावे स्टार्ट केले. मी खूप विचार करायचो की लग्न कशी जुळवतील. आमच्याजवळ एक देवस्थान आहे कासारटाका म्हणून. त्या कासारटाकाला मी नवस बोलायचो, देवाला सांगायचो एक लग्न जुळलं की एक नारळ देईन असं बोलायचो. आणि मी करत होतो, नाही असं नाही. आणि मला बरं वाटायचं की आणि देवाला हेही सांगायचो, मी देवा तुला जास्त ताण देत नाही, निदान मी कामं घेतलेल्यापैकी 5% जरी कामं झाली तरी मी खूप आनंदी असेन, असं मी देवाला बोलायचो. तुला जास्त त्रास देत नाही असं मी बोलायचो. आणि व्हायची. असं करत करत मी पुढे सरकत होतो. खूप लोक यायची भरपूर. ऑफिस छोटं पडू लागलं. ऑफिस म्हणजे ऑफिस म्हणता येणार नाही त्याला. मी पोट भाडेकरू होतो. मी एका घरामध्ये जे भाड्याने राहत होते त्यांचं पोट भाडेकरू मी होतो असं. 500 रुपये भाडं होतं त्यावेळी ते. आणि तिथे माझा तो जन्म झाला मॅट्रोमनीमध्ये. आणि तसं धडपड मग हळूहळू मला मेळावे कळू लागले. मग मेळाव्यामध्ये सुद्धा मी मदत करायचो लोकांना. म्हणजे मी कुठे म्हणजे लेक्चर द्यायचो, पण
सामाजिक लेक्चर असायचे. पण हे नव्हतं, म्हणजे काय म्हणतात तर गव्हर्नमेंटचा पैसा लुटणे वगैरे हे प्रकार नव्हते माझे, आणि अजून पण मी केले नाहीत ते प्रकार. गव्हर्नमेंटचा अजूनसुद्धा मी 1 रुपया घेतलेला नाही आहे. सगळे जे कष्ट आहेत ते माझे आहे स्वतःचे. गव्हर्नमेंटचा 1 रुपयासुद्धा घेतलेला नाही. कोणी म्हणजे जर कोणाच्या निदर्शनात आलं जर तसं, तर तुम्ही कळवू शकता की मी एवढे रुपये गव्हर्नमेंटचे घेतलेत. मी नाही घेतलेत अजूनपर्यंत. तर याच्यामध्ये मी पुढे पुढे सरकत होतो. खूप लोक मला सपोर्ट करत होती, आणि मग मेळावे स्टार्ट केले. मेळाव्यामध्ये मग म्हणजे कसं, ज्यांची लग्न जुळत नाहीत मग त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पेपरमध्ये जाहिरात देऊन पण स्थळं भेटत नव्हती. आणि तेव्हासुद्धा, तेव्हाचं सांगतो आहे मी, आता तर मिळत नाही तो भाग वेगळाच. आता खूपच कठीण झालं आहे, आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. हे काय झालं आहे तुमच्यामुळे तेही मी सांगतो आहे पुढे. तर मूळ विषय कसा आहे, माझं इन्कम किती ते मी पूर्ण सांगणार नाही, पण जे काय सांगेन ते अंदाज करा. तर याच्यामध्ये मी मेळावे स्टार्ट केले. आत्ता बघा मेळावे, आता मेळाव्याला 500 रुपये घेतात एकाचे. 1000 लोक आली तर 5 लाख रुपये झाले. एका मेळाव्याला 5 लाख रुपये कमवले. किती तासात? 3 तासात. मी 0 रुपया घेत होतो, 1ही रुपया घेत नव्हतो. पण लोक मी सांगितलेली पैसे भरत होते त्यावेळी. मला सांगायची गरज पडायची नाही. लोक सांगायचे कावडे तुमची फी किती, मग ते मी त्या सांगितलं की ते पटकन पैसे देऊन मोकळे व्हायचे. विचार करायचे नाही त्यावेळी, कारण त्यांना पूर्ण माझ्यावर विश्वास होता असं. पण नंतर अशी कंडिशन आत्तापर्यंत आली की लोकांचा विश्वास तुटला आहे मॅट्रिमोनीवरचा, आणि त्याच्यामुळे अतिशय मोठं नुकसान कोणाचं होतं आहे? मॅट्रिमोनीचं नाही होतं आहे, मॅट्रिमोनीचा फायदाच होतो आहे. पण जे लग्नाचे आहेत त्यांचं नुकसान भयंकर झालं. विश्वास नसल्यामुळे. विश्वास असता तर त्यांचा फायदा झाला असता, पण विश्वास नाही म्हणून त्यांचं नुकसान होतं गेलं. ते कसं झालं तेही सांगतो मला. तर फंड भरपूर येत होता, कारण सगळे सर्रास लोक पेमेंट करत होते. बऱ्यापैकी लोक पेमेंट करत होते, बऱ्यापैकी फंड येत होता. त्याच्यामुळे जाहिरातवरती खर्च करायला मिळत होता. कारण कधीही लक्षात घ्या, जाहिरात नाही केली तर स्थळं येत नाहीत. त्याच्यामुळे जाहिरातला भयंकर खर्च होत होता, आणि जाहिरात केल्यामुळे भरपूर स्थळं येत होती. भले मुलं जास्त येत होती, मुली कमी येत होत्या, पण लग्न जुळत होती. कारण ज्यांची कामं घेतली त्यांची लग्न जुळत होती. पण जे लोक कठीण होते मग त्यांच्यासाठी मी मेळावा घ्यायचो. आणि मेळावा कसा घ्यायचो तेही मी सांगतो. मेळाव्यामध्ये टोटल फ्री, 1ही रुपया फी नाही, असं माझं सुरुवातीपासून होतं, आणि अजूनपर्यंत तेच होतं. मी स्वतः खर्च करायचो. जो हॉल असायचा किंवा कुठे मंदिराचं आवार घेतलं किंवा काय केलं तर ते मी स्वतः खर्च करायचो. स्वतःच्या हाताने खुर्च्या लावायचो, स्वतः झाडू मारायचो, सगळं जे काय ते स्वतः करायचो. कारण मला पुन्हा ते तिथे जागा मिळाली पाहिजे. मी स्वतः करत होतो. मला कोणी सपोर्ट नव्हता, पण तरीसुद्धा मी स्वेच्छेने करत होतो. आणि मी जिथे उभा असायचो, म्हणजे बसलेला असायचो, त्याच्या आजूबाजूला लोक गच्च असायची, खूप गच्च असायची. मला श्वास पण घेणं मुश्किल, इतकी लोक ठेचून पण उभी राहायची माझ्या एकदम. तर अशी लोक होती, भरपूर लोक गर्दी करायची. आता मेळाव्याला येत नाहीत लोक. याचा फायदा मॅट्रिमोनीवाले घेत आहेत. तुम्ही लक्षात घ्या कसं काय काय गणित चुकलं आहे तुमचं ते. मी जे प्रत्येक गोष्ट सांगत असतो ती खूप किमती आहे, पण तुमच्या लक्षात येत नाही. तुम्हाला वाटतं आहे का मी तुमचा दुश्मन आहे? मी दुश्मन नाही आहे. मला तुम्ही नीट ओळखला तर खूप काही करू शकता तुम्ही, पण तुम्ही ओळखत नाही आहे मला. बरं, असू देत. तर झालं कसं, तिथे मेळाव्यामध्ये जी स्थळं यायची ती स्थळं जर कोणाला समोरासमोर मॅच होत्या तर मी तिथे द्यायचो ती. आणि जर समोरासमोर मॅच होत नसेल तर त्या राहिलेल्या मुली माझ्या कॅटलॉगमध्ये लिहून ठेवायचो, म्हणजे माझ्या कॅटलॉगला पडायच्या त्या. आता मी ज्यांची कामं घेतली आहेत त्यांना त्या मुली देऊन टाकायचो. कळलं ना? म्हणजे ह्याचा अर्थ काय की लग्न पटपट होत होती तेव्हा. आणि माझी जाहिरात पण अशीच होती, झटपट विवाह म्हणून जाहिरात होती, कारण होत होती लग्न पटापट. नंतर असं झालं की लोकांचा विश्वास तुटत गेला. बरेच असे पराक्रमी लोक निघालेत. मी कोणाची नावं वगैरे घेत नाही किंवा काय नाही, मला ते करायचं नाही आहे. पण असे बरेच महापराक्रमी लोक निघालेत की लोकांना फसवू लागलेत किंवा काय काय बरंच. आणि त्याच्यामुळे माझ्यावर पण परिणाम झाला. लोक माझ्याकडे पण कमी पेमेंट करू लागली. लोक येत होती, गर्दी करायची, पण पेमेंट कमी करू लागली. आणि पेमेंट कमी आल्यामुळे फंड माझ्याजवळ कमी पडायला लागला जाहिरातला. आणि जाहिरातला जर फंड कमी पडतो आहे तर लग्न जुळणार कशी? नाही जुळू शकत. जाहिरात महत्त्वाची असते.
माझं लग्न करायचं आहे आणि माझा बायोडाटाच मी कोणाला दाखवला नाही तर होणार कसं? मग ती जाहिरात महत्त्वाची असते आणि ती जाहिरात तिला पैसा कमी पडू लागला. मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल, मोठमोठ्या ब्रँड कंपन्या, टोटल टॉप लेवलच्या ब्रँड कंपन्यासुद्धा जाहिरात करतात. लाखो करोडो रुपये जाहिरातला पेरतात. तेव्हा कुठे ते मार्केटमध्ये टिकून राहतात. त्यांना तसं सगळं जग ओळखत असतं, पण तरीसुद्धा त्यांना जाहिरात करावी लागते. म्हणजे जाहिरात खूप महत्त्वाची आहे. जाहिरात म्हणजे काय? आपला बायोडाटा. आपण छोटंसं दुकान घातलं तरी जाहिरात नाही झाली तर ते दुकान चालत नाही, हे लक्षात ठेवा. जाहिरात खूप महत्त्वाची आहे. मी पुन्हा पुन्हा जाहिरात देतो आहे. त्याचं कारण मी तुमच्यासाठी खूप करून ठेवलेलं आहे, पण तुम्ही ते घेत नाही आहे. बरं, ठीक आहे, असू दे. आता तर मग काय करणार मी? लोक कमी पडायला लागली, लोक जाहिरात कमी व्हायला लागली, त्याच्यामुळे जी जुळायची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली. पण तरी माझ्याकडे रिपोर्ट चांगला होता. इतरांपेक्षा माझा रिपोर्ट खूप छान होता. मला त्याची गर्व आहे, मला घमेंड आहे त्या गोष्टीची. कारण मी आज कोकणामध्ये म्हणजे आज आहेच, पण त्याच्या अगोदर काही वर्षापूर्वी मी टॉपला होतो, एकदम टॉपला. संपूर्ण कोकणामध्ये अमोल गावडेच टॉपला होता, बाकी कोणीही नव्हतं. माझं ऑफिससुद्धा मोठं होतं, प्रशस्त. कारण तिथे जी बैठकीची सोय होती, 100 लोक बसून लोक उभी राहायची, इतकी गर्दी रोज असायची माझ्याजवळ. केव्हा ते चुकून कमी असेल तर, पण लोक खूप गर्दी व्हायची. लोक खूप लांबून यायची. रत्नागिरी, चिपळूणवरनं लोक यायची डेली, रोजचं सांगतोय मी. कोल्हापूरवरनं रोजच्या रोज यायची, बेळगाववरनं रोजच्या रोज यायची, गोव्यातून रोजच्या रोज यायची. प्रचंड लोक येत होती. सिंधुदुर्गातूनच येतच होती, का ती मी सिंधुदुर्गातलाच आहे. तर सगळीकडून लोक येत होती रोजच्या रोज. आणि लोकांना कळत होतं आपला नंबर लागणार नाही. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, मी उशिरा उठायचो, झोपलेला असायचो, उशिरा उठायचो आणि लोकच मला उठवायची. लोक कॉल करायची की गावडे आम्ही पोचलो आहे कुडाळला. म्हटलं मी झोपलो आहे, अजून उठलो पण नाही आहे, मला यायला खूप उशीर आहे, मी 10:30ला ऑफिस खोलणार, तोपर्यंत तुम्ही फिरून या. तर नाही, आम्ही फिरून नाही येत, आमचा नंबर लागणार नाही, आम्ही थांबतो. म्हटलं साहेब तुमचा नंबर लागणार, पण विषय कसा आहे, त्यांना ते पटत नव्हतं. कारण खूप लोक गर्दी करायची त्यावेळी. अतिशयोक्ती सांगत नाही आहे, हे खरं आहे. अजिबात अतिशयोक्ती सांगत नाही, हे खरं आहे. माझ्याकडे घडलेलं आहे हे सगळं. पण नंतर लोक कशी कमी झाली किंवा काय झालं, खूप काही गोष्टी आहेत. माझ्याकडे लग्न जुळत होती, इतर लोकांपेक्षा माझ्याकडे लग्न जुळतच होती. मला पूर्ण आत्मविश्वास होता की मला खूप बरं वाटायचं. मी पैसा पण प्रचंड बघला आहे, पैसा खर्चही प्रचंड केला आहे. आणि पैसा एक्स्ट्रा यायचा, म्हणजे मला पुरून एक्स्ट्रा पैसा यायचा, तो पैसा मी डोनेशन स्वरूपात पण देत होतो. खूप दानधर्म पण केला आहे. कधीही मी गरीब लोकांना कधीच विसरलो नाही. एखादं साधं खरेदी जरी करायचं झालं कुठे काय, तरीसुद्धा मी चढ पैसे देऊन खरेदी केलेली आहे. आणि मात्र पॉश राहणीमानात जगलो मी, म्हणजे टकाटकमध्ये असायचो, कारण स्टेटस होतं माझं काहीतरी, त्यामुळे टकाटकमध्ये असायचो, व्यवस्थित टॉप असायचो. असंच जगत गेलो. त्याच्यामुळे माझं स्टेटस मी कधीच घालवलं नाही. फक्त मध्ये थोडंसं ग्रहण लागलं मला, कोरोनामध्ये लागलं, त्याच्या अगोदर पण थोडंसं ग्रहण लागलं. त्याचं कारण काय की मला थोडं समजू लागलं की मला मुळात लग्न करायचं नव्हतं. मला असंच एकटंच जगायचं होतं, लग्नच करायचं नव्हतं. पोरी भरपूर येत होत्या, मुली खूप यायच्या, पण मला लग्नच करायचं नव्हतं. कारण त्या मुली यायच्या त्या पैशाला लोभाने येतच होत्या, कारण पैसा बघायचे. ऑलरेडी लोक खूप बसायचे, लोक मोठमोठे लोक, आणि पैसेसुद्धा मी टेबलावर ठेवायचो. ते पैसे कधी मोजायचो पण नाही मी, ते तसेच ठेवायचो टेबलावर. आणि त्याच्यामुळे कसं लोकांना पैसा पण दिसत होता, आणि इतका पैसा रोज कमवतो हा माणूस, तर भरपूर मोठा माणूस आहे. आणि त्यामुळे कदाचित मुली येत असतील. कारण माझ्या ह्या तोबड्याला कोण पोरगी भेटणार नाही. भेटेल का तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर मुली भरपूर येत होत्या आणि मला कुठल्याही भानगडीत पडायचं नव्हतं, आणि मी नाही केलं. ते खूप येत होत्या. तर त्या विषयावर हवं तर व्हिडिओ वेगळा बनवेन मी. पण याच्यामध्ये मी पैशासाठी कधीच लालचीपणा केला नाही. पैसा ॲटोमॅटिक येत होता मला. फक्त मध्ये ग्रहण लागलं, ते म्हणजे कसं की मध्ये काही असे आजारपण वगैरे तयार झाली घरात, कुटुंबातमध्ये, की मी थोडा ढासळत गेलो. हे झालं.
आणि तुम्हाला माहिती आहे कोरोनामध्ये तर सगळे मोठे मोठे लोक पण ढासळलेत. तर कोरोना हे असं प्रकरण आलं की त्यावेळी मी पूर्णपणे कोसळलो, बरबाद झालो, टोटल बरबाद झालो त्यावेळी. मी स्वतःसाठी घर पण बांधलं नव्हतं मित्रांनो. स्वतःसाठी मी काहीच करून ठेवलं नव्हतं, कारण मला एकटंच जगायचं होतं. कशाला प्रपंच व्हावा, मी काहीच केलं नव्हतं स्वतःसाठी. पण जगत होतं मात्र पॉशमध्ये, एकदम मस्त जगत होतं लाईफ असं. कारण मला जेवढा पैसा गरजेचा होता तेवढा पैसा मला मिळत होता, त्याच्यामुळे मी एन्जॉयमध्ये जगलो इतकंच. तर त्याच्यामध्ये काय झालं, कोरोनामध्ये पूर्ण कोसळलो मी. इतका कोसळलो की माझी आई जेव्हा निघून गेली, माझं शेवटचं हे गोष्ट, आई निघून गेली त्यावेळी मी थोडासा मेंटली डिस्टर्ब झालो. माझ्या मनावर खूप परिणाम झाला त्यावेळी आणि मी काम करायचं बंदच केलं त्यावेळी, टोटली बंद केलं. मी कामच करत नव्हतो आणि माझ्या मनावर खूप परिणाम झाला त्या गोष्टीचा. माझ्या सपोर्टला कोणी नव्हतं त्यावेळी. कोण कुटुंबातलं व्यक्ती नव्हता किंवा फ्रेंड पण नव्हते कोण माझ्याजवळ त्यावेळी. अशी पोझिशन आली त्यावेळी आणि त्याच्यामध्ये माझं बरंचसं मानसिक नुकसान झालं. आर्थिक नुकसान झालंच होतं, पण मानसिक नुकसान प्रचंड झालं त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर पुन्हा मी धडपडण्याचा प्रयत्न केला, पण मला साथ मिळाली नाही. जसं मला पहिल्यांदा सुरुवातीला मला साथ मिळाली होती, ती साथ मला नंतर मिळाली नाही. मित्रांनो, मार्केटमध्ये नाव कमवणं सोपं नाही आहे. नाव कमवायला वेळ लागतो. मार्केटमध्ये डायरेक्ट कोण उडी मारत नाही, खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे मी जो बनलो होतो त्याला खूप सायस घडले होते आणि नंतर मी थोडं बरबाद झालो. त्याचं कारण मी मध्ये स्टॉप केलं होतं, कारण माझे काही वैयक्तिक प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे स्टॉप केलं होतं. त्यामुळे काही लोकांचा विश्वास तुटत होता माझ्यावरचा, लोक दुरावत होते. कारण कदाचित लोकांना वाटलं असेल की गावडेने आता बंद केलं, त्याच्यामुळे लोक हळूहळू मला विसरू लागले असं. आणि ते गोष्ट झाली आणि नंतर मी धडपडण्याचा प्रयत्न केला खूप, नाही असं नाही. मेळावे घेण्यासाठी पण प्रयत्न केला, तर मेळावे पण सक्सेस होत नव्हते. तरी पण धडपड होतो. आणि माझं मेळाव्याचं तुम्हाला ब्रीदवाक्य मी तुम्हाला व्हिडिओ तसे बनवलेत. तर मेळाव्यामध्ये सुद्धा माझं काय असायचं की तुमचे पैसे नाहीत तरीसुद्धा मेळाव्याला हजेरी लावा. पैसे नसतील सुद्धा तरी या, कारण मी येतो आहे, लग्न तुमचं आहे, मी येतो आहे, मी हजेरी लावतो आहे, मी खर्च करतो आहे. तर तुम्ही 1 रुपया घेऊन येऊ नका, डायरेक्ट या, फक्त येऊन बसायचं, इतकं सांगत होतो. पण लोकांना पटत नाही. पूर्वी लोकांना पटत होतं, तेव्हा लोक हुशार होती. आता व्हॉट्सअप हुशार आहे, फेसबुक हुशार आहे, सोशल मीडिया हुशार आहे. लोक संपली. लोकांची जी बुद्धिमत्ता होती ती घाण पडली आणि ते सोशल मीडियावरती भटकू लागले की कोणाला लाईक करायचे, कोणाला कमेंट द्यायचे असं. तर त्याच्यामध्येच खुश होते. लोकांना स्वतःबद्दल हे नव्हतं, स्वतःबद्दल जागत नव्हती की बाबा आपलं लग्न करायचं आहे, कुठेतरी धडपडलं पाहिजे, हे माहीतच नव्हतं. आणि कोणतरी धडपडतोय त्याला सपोर्ट केलं पाहिजे हे पण लक्षात नव्हतं कोणाच्या. आणि त्याच्यामुळे काय आलं, नुकसान लोकांचं झालं, माझं झालं नाही आहे. माझी कमाई किती हा मेन विषय आहे. तर काय झालं, लोकांनी काय केलं, माझे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न मात्र भरपूर केला खूप लोकांनी. मी जेवढा धडपडण्याचा प्रयत्न करत होतो, मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होतो लोकांसाठी. मित्रांनो, माझी पहिली जी वेबसाईट होती ती 4 पैसे कमवण्याची होती, पैसा मिळत होता त्या वेबसाईटवर. पण ती वेबसाईट मी कॅन्सल झाली केव्हा, मी जेव्हा कोरोनात मी हे झालं त्यावेळी, तर ती साईट बंदच झाली होती त्यावेळी. पण त्याच्यानंतर आत्ता जी साईट बनवली आहे मी, ती टोटली निस्वार्थी साईट आहे. अजिबात स्वार्थ नाही माझा, मी पूर्णपणे फुकट साईट बनवली. पण तरीसुद्धा लोक तिकडे वळत नाहीत. काय बोलायचं, लोकांनी कसा फायदा आपला केला पाहिजे स्वतःला कळलं पाहिजे. पण लोक साईडवर जात नाहीत का, तर लोकांना आयतं खायची सवय झाली. लोकांनी म्हणजे त्यांना वाटतं काय पुढ्यात येऊन पडणार आपल्या, असं त्यांना वाटते. तर कोण कोणासाठी बसलं नाही आहे. काय झालं, ही स्मरणशक्ती घाण पडली. मी सांगितलं काय, सोशल मीडियाकडे घाण पडली स्मरणशक्ती. आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही आहे. त्यांना वाटतं काय अमोल गावडेला गरज आहे, आम्हाला गरज नाही, अमोल गावडे स्वतःहून आमचं लग्न जुळवणार असं त्यांना वाटतंय. तर अमोल गावडे सोडा, जगात कोणच असं नाही आहे. तुमचे नातेवाईकसुद्धा नाही आहे तुमचं लग्न जुळवायला, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जे काय धडपडायचं आहे ते तुम्हाला धडपडायचं आहे, हे लक्षात घ्या. आता
झालं कसं, माझे मेळावे हाणून पाडत होते लोक, कुजबुजायचे की कोण येत नाही, कोण येत नाही. अरे कोण येत नाही, मी येतोय ना. तुम्हाला मुलींचे चेहरे पाहिजेत ना, मुलींचे चेहरे पाहिजे, ते सहजासहजी नाही भेटणार, कारण आता वातावरण बदललं आहे. पण मी मात्र हजेरी लावतोय ना. लग्न तुमचं आहे, तुम्हाला यायला पाहिजे, हे कळायला नको. हे मी ओरडून ओरडून सांगून सुद्धा तुम्हाला समजत नव्हतं. काय झालं, नुकसान माझं झालं का? नाही झालं. मी ऑफिस बंद केलं. मी जो वायपळ खर्च होत होता ना माझा, मेळावे 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 म्हणत होतो, जाहिरातीवर खर्च करत होतो, ते जाहिराती बंद केले आणि ऑफिससुद्धा बंद केलं. आता तुम्ही म्हणाल मॅट्रोमनी बंद झाली माझी, मुळीच नाही. कारण मी विचार करतच होतो, मला काहीतरी करायचं आहे, माझं पोट आहे, मला भरायचं आहे. तुम्हाला लग्न करायचं तर करा, नाही तर नको करू, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. पण मला मात्र माझं पोट भरायचं आहे ना, माझा संसार आहे, मला काळजी आहे माझ्या संसाराची. मग त्यामुळे मी मात्र मनातून धडपडत होतो. भले तुम्ही लोकांनी साथ नाही दिला तरी मी धडपडत होतो. आणि त्यात मला यूट्यूबचा मार्ग सापडला. जे आज मी यूट्यूबर, छोटासा यूट्यूबर आहे मी, मोठा कोण नाही आहे. पण मला जे आज लोक फॉलो करत आहेत, ते कशामुळे फॉलो करत आहेत? तुमच्यामुळे. तुम्ही लोकांनी मला खूप काही शिकवलं आणि त्यामुळे मी आता असा बनत गेलो. पण जर तुम्ही मला म्हणजे येत असला असता तर हे यूट्यूबचं माझ्या डोक्यात पण आलं नसतं. कळलं ना? तर तुमच्यामुळेच मी बनत गेलो. आणि आज मी किती कमवतोय हा तुमचा विषय आहे. मी किती पैसा कमवतोय, किती कमवला आहे, किंवा किती काय केलं आहे, हे प्रत्येकाला जाणायचं आहे. बरोबर ना? तर आज मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्ही नोट करा, किती व्हिडिओ आहेत. जर तुमच्याजवळ वेळ असेल तर मोजा व्हिडिओ. आणि मोजायची गरज नाही, कारण आकडा दिसतोय वरती. जेव्हा तुम्ही माझं प्रोफाईल ओपन करणार तेव्हा तुम्हाला आकडा दिसणार. माझे व्हिडिओ किती आहेत? 570पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. किती? 570पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत माझे. आणि ते एवढ्या व्हिडिओमध्ये आपण जाहिरातचे पकडूया, 400 व्हिडिओ पकडूया. मी माझं इन्कम कधीही सांगणार नाही तुम्हाला, पण एवढंच सांगतो, माझं 400 व्हिडिओ आत्ता लाईव्ह आहेत, आत्ता ऑन आहेत 400 व्हिडिओ, इतकं सांगतो. त्याच्यातले बरेचसे काढले, तो भाग वेगळा, काढून टाकतो. मग झालेल्यांची काढून टाकतो. जे लोक सांगतात की काढून टाकायला, त्यांचं काढून टाकतो. किंवा म्हणजे किंवा चुकीचं काय वातावरण आढळलं तर मी लगेच उडवतो व्हिडिओ, कारण मला माझं स्टेटस राखायचं आहे. जर कुठे गडबड दिसत असेल कुठल्या व्हिडिओमध्ये, किंवा कोणतरी वात्रटच दिसत असेल, तर तो व्हिडिओ मी लगेच उडवतो, कारण मी ठेवणार नाही तो व्हिडिओ, कारण मला माझं रेकॉर्ड साफ ठेवायचं आहे. त्यामुळे बरेचसे व्हिडिओ मी उडवलेले आहेत, तुम्हाला लक्षात नाही आहे, कारण तुम्ही नोट करत नाही. तुम्ही जर नोट केलात तर तुम्हाला खूप काही कळेल. तुम्ही काय नोट करताय? अमोल गावडे कमवतोय, अमोल गावडे छापतोय आपल्या जीवावर, मग आपण अमोल गावडेला जाहिरात देऊया नको? कोणाचं नुकसान होणार आहे? माझं नुकसान होणार आहे का? एक विचार करा. माझं नुकसान होणार आहे? नुकसान तुमचंच होणार आहे. कारण काय? सांगा कारण काय? अरे तुम्ही जर नाही पे केलात तर पुरं महाराष्ट्र पडलं आहे माझ्याजवळ. तुम्ही नाही पे केलात तर दुसरं कोणतरी पे करणार. कळलं का? कोणाला तरी गरज आहे ना आपल्या लग्नाची. तुमच्यामुळे काही फरक नाही पडत मला. नुकसान कोणाचं होणार आहे? तुमचंच होणार आहे, कारण तुम्ही भटकणार सगळीकडे लग्नासाठी. आणि लग्नासाठी भटकून तुम्हाला काय भेटणार? धोकाच भेटणार. कारण काय? कारण सगळे टपले आहेत. सगळ्यांना पैसा हवा आहे, प्रत्येकाला पैसा हवा आहे. आणि पैशाशिवाय तुम्हाला कोण दारात पण उभं करणार नाही. कळलं ना? तुमची कंडिशन अशी आहे ना की बोलू नये, पण याचकासारखी कंडिशन आहे तुमची. समजलं ना? तर तुम्हाला स्वाभिमान असेल तर तुम्हाला एक सांगतो, म्हणजे माझा फायदा होईल असं नाही, मला फायदा माझा हवाच आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही कुठेतरी धडपडा स्वतःसाठी, कुठेतरी कोणाजवळ तरी जा, पण अशा व्यक्तीजवळ जा तिथे तुमचं काम होऊ शकतं. आता मी लग्न जुळवायचं बंद केलं, पण लग्न जुळवायचं जरी बंद केलं तरी मी माझ्या यूट्यूबला मी जाहिरात स्वरूपात बायोडा टाकतो आहे. त्यात डायरेक्ट फोन नंबर तुमचे असतात, त्याच्यामुळे लग्न इथे 100% जुळणार, 1% पण कमी नाही. लग्न जमायलाच पाहिजे, आणि इथे जमलं नाही तर कुठे जमणार नाही, मी लिहून देतो. कारण काय? कारण तुम्हाला डायरेक्ट मुली बघतायत,
मी मुलींच्या जाहिराती घेत नाही, त्याच्यामुळे मुली बोललो मी. डायरेक्ट जर मुली बघतायत आणि त्या तुम्हाला भेटत नाही आहेत, तर एक विचार करा, कुठल्या मॅट्रिमोनीमध्ये भेटणार? कुठला मॅट्रिमोनी मला घरोघरी फिरतो की मुलगी आहे का मुलगी आहे? मुलगी कुठे कशी येतात मुली? ते लोक जाहिरात देतात, पेपरला म्हणा किंवा कुठेतरी जाहिरात देतात ते, आणि त्या जाहिरात बघून मुली त्यांच्याकडे जातात, बरोबर? मग तुम्हाला पण जाहिरात द्यायची आहे, पण पेपरला नाही, यूट्यूबला द्यायची आहे. आणि ते पण कोणाजवळ द्यायचे आहे? अमोल गावडेंकडे द्यायचे आहे. कारण अमोल गावडेला लोक ओळखतात. बाकी कुठल्याही मॅट्रिमोनीला ओळखत नाही, तितकी लोक अमोल गावडेला ओळखतात. त्याचं कारण काय? कारण त्यासाठी मी 20 वर्ष सतत झटलो आहे. 20 वर्षात माझे विचार काय आहेत हे जर तुम्हाला जाणायचं असेल तर माझ्या कवितासुद्धा जाणू शकता. माझ्या कविता सामाजिक आहेत. माझं मन काय, आतमधलं अंतर्मन काय आहे ना, हे तुम्ही जळत राहिलात माझ्यावर किंवा माझे व्हिडिओ स्किप केलात तर तुम्हाला काहीही कळणार नाही नक्की अमोल गावडे कसा आहे. जर मला जाणायचं असेल तर माझे व्हिडिओ पूर्ण बघावे लागतील तुम्हाला, आणि ते तुम्ही बघत नाही आहात. फार कमी लोक बघत आहेत आणि त्याचा फायदा फक्त फार कमी लोकांना होतो आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला खूप काही गोष्टी कळणार. मी खूप धडपडतो आहे आणि म्हणून मी माझ्या चॅनलचं नाव सामाजिक संघर्ष आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आलं, तुमची बुद्धिमत्ता तेवढी नाही आहे, पण जर तुम्हाला सांगायचं आलं तर एक विचार करा, पूर्ण जगामध्ये सामाजिक संघर्ष किती असतील? खूप लोक असणार, पण मला सामाजिक सेवा म्हणून हे मिळालं, हँडल मिळालं आहे. हँडल बोलतात त्याला. यूट्यूबचं जे हँडल मला मिळालं आहे सामाजिक सेवा म्हणून मिळालं आहे. विचार करा असं का झालं? कारण मी भरपूर प्रयत्न केलेत हो, लोकांसाठी झटलो आहे मी, आणि म्हणून मला हे हँडल भेटलं. हे हँडल सहजासहजी कोणाला भेटत नाही. आज तुम्ही बघा, गाडी नवीन घेतली, जेव्हा RTOकडे जाता तुम्ही नंबर प्लेटसाठी, तेव्हा विचार करा, जर तुम्हाला VIP नंबर हवा असेल तर काय करावं लागतं? पैसा मोजावा लागतो, बरोबर? आज मला स्वतःहून सामाजिक सेवा हँडल मिळालेलं आहे. बघा, म्हणजे हे कसं मिळालं? त्याचं कारण मी खूप केलेलं आहे, लोकांसाठी खूप केलं. फुकटमध्ये मिळालं आहे मला पैसाला मोजावा लागला नाही, कारण कष्ट आहेत माझे तेवढे, समजलं ना? मग हे गोष्टी असं मिळणं सोपं नाही. कारण कोण काय टाकेल, सामाजिक सेवा 1 2 3, सामाजिक सेवा XYZ काहीतरी असं टाकतील पुढे, असं मिळेल. पण डायरेक्ट मला क्लिअर कट मिळालं आहे सामाजिक सेवा, कारण मी तेवढं काम केलेलं आहे. माझी वेबसाईटसुद्धा बघा, पूर्ण मोफत आहे, टोटल मोफत ठेवली आहे. का? अतिशय गरीब लोक त्यावर जायला पाहिजेत म्हणून. पण त्यावर जर अतिशय गरीब जात असतील तर मुली जाणार नाही तिथे, कारण मुलींची स्वप्न आहेत. आणि म्हणून तुम्हाला काय करायला पाहिजे? जाहिरात द्यायला पाहिजे. आणि जाहिरात कुठे? अमोल गावडेंकडे द्यायला पाहिजे. मी माझी जाहिरात करतो असं नाही, तुम्ही कुठेही द्या, पण अमोल गावडेंकडे द्यायला पाहिजे. का? कारण आज मार्केटमध्ये फक्त आणि फक्त अमोल गावडे आहे. आज मार्केटमध्ये फक्त आणि फक्त अमोल गावडेच आहे. नोट करा. तुम्ही पूर्ण भारत फिरा आणि मला शोधून दाखवा कोण एवढं करतं आहे माझ्या एवढं कोणीही करत नाही आहे. कारण मी डायरेक्ट यूट्यूबला फोन नंबर टाकतो आहे. का टाकतो आहे? कारण त्या व्यक्तीचं झालंच पाहिजे लग्न, म्हणून डायरेक्ट फोन नंबर टाकतो आहे. कुठलीही मॅट्रिमोनी टाकणार नाही फोन नंबर. का टाकणार नाही? कारण त्याने जे काय दिवे लावलेत ते उघड होणार, आणि म्हणून ते लोक डायरेक्ट फोन नंबर नाही टाकणार. कळलं ना? आणि हे फक्त अमोल गावडे करू शकतो. मला शिव्या पण खाल्ल्यात, मी भरपूर लोकांच्या शिव्या खाल्ल्यात. खूप लोक मला हे करतात, कारण त्या बरेच लोक मॅट्रिमोनीवाले पण शिव्या देत आहेत मला. खूप लोक देतात, मी भांडतो पण त्यांच्याशी. मी का भांडतो हे मला माहिती आहे, कारण मला पब्लिकमध्ये जायचं असेल तर भांडण केलं पाहिजे, आणि भांडल्यानंतर लोकांना फोकसमध्ये येतो आपण, आणि म्हणून मी तो स्टंट करतो. मी मुद्दाम पण भांडतो आहे. 2 मुली बघा, मी एक व्हिडिओ टाकला आहे, 2 मुली बोलत आहेत अमोल गावडे सायको आहे. तो व्हिडिओ मुद्दाम टाकला आहे मी. आहे सायको, वेडाच आहे मी, कारण म्हणून तर एवढं केलं आहे मी. कळलं ना? आणि हे सायको हा मुद्दाम शब्द टाकला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही नोट करत असाल तर त्या दोन्ही मुलींनी माझं यूट्यूब बघितलं हे सिद्ध झालं. व्हिडिओ बघा तो अवश्य, मग तुमच्या डोक्यात येईल की अमोल गावडेला खरंच कोण ओळखतं आहे का आज मार्केटमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला जे व्हिडिओ बघतात ते सोडा, पण त्या व्यतिरिक्त कितीतरी लोकांना माझा व्हिडिओ दिसलेला आहे,
फक्त लोकांनी त्याच्यावर क्लिक मारलं नाही, पण माझा हा चेहरा लोकांना दिसलेला आहे. इतकं खरं. आज मी खूप लोकांपर्यंत पोहोचलो आहे, हे माझं भाग्य आहे. आणि जर मी कुठला छोटा मोठा व्यवसाय केला असता तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. आणि याला सगळ्याला कारणीभूत कोण आहात? तुम्ही लोक. तुमच्यामुळे मी आज फोकसमध्ये येतो आहे, तुमच्यामुळे मी धडपडतो आहे, तुमच्यामुळे हे 4 पैसे कमवतो आहे. मित्रांनो, माझी फी 2000 आहे ना, यूट्यूबला जाहिरात टाकायची 2000 फी आहे. मी लवकरच फी वाढवतो आहे. फी का वाढवतो आहे? कारण आज अशी कंडिशन झाली आहे, मला फोन हँडल करणं शक्य नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून कॉल येत आहेत आणि मला कामाला मुलं पण पाहिजेत. मुलं मुली कामाला पाहिजेत, सगळीकडे पाहिजेत, टोटल सगळीकडे. मग मला UP बिहार पण घेणार आहे मी, बाहेरचे म्हणजे हिंदी लोकांना पण घेणार मी. मग त्यासाठी वेगवेगळ्या भाषेची मुलं पाहिजेत. ते पण मी करणार आहे आता, कारण मला टोटल भरपूर फेमस व्हायचं आहे. तर त्यासाठी मी धडपडतो आहे. आता फक्त मी मराठी आहे, महाराष्ट्र बघतो आहे, कारण महाराष्ट्रात खूप लोक लग्नाचे आहेत. आणि मला माहिती आहे महाराष्ट्रात फक्त काम केलं तरीसुद्धा संपणार नाही एवढे लोक लग्नाचे आहेत. त्यामुळे आता सध्या तरी महाराष्ट्रात मुलं पाहिजेत मला सगळीकडे, कारण मला हँडल करणं सोपं नाही आहे. कारण आत्ता सीझन स्लॅग आहे तरीसुद्धा मला 50पेक्षा जास्त कॉल येत आहेत आत्ता. एक विचार करा, जर माझा आता सीझन चालू होणार, पूर्वी मला कॉल येत होते, मी व्हिडिओ पण टाकला, एक कॉल आल्यानंतर 18 मिस कॉल पडले. आता काय होईल? आता जो व्हायरल झालो आहे मी, आत्ता मला एका कॉलनंतर किती मिस कॉल पडतील विचार करा. माझा फोन तुम्हाला लागणार नाही, मी आत्ता सांगतो आहे. माझा फोन तुम्हाला महिनाभर लागणार नाही, 2 महिने नाही लागणार किंवा 3 महिने नाही लागणार. अशावेळी तुम्ही काय करू शकता? जर अत्यंत गरज असेल तुम्हाला तर तुम्ही काय करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. जर माझा फोन नाही लागला तर व्हॉट्सअपला मेसेज करा. माझा नंबर व्हॉट्सअपला आहे, हे लक्षात ठेवा. पण मी सगळं हँडल नाही करू शकत आणि म्हणून मला मुलं पाहिजेत. भले मी त्यांना 50% पार्टनरशिप देतो आहे, 50% रक्कम मी त्यांना देऊ शकतो मी. आता ही किती मोठी रक्कम आहे, काय आहे, हे तुम्ही गणित मारा. तुम्ही हुशार आहात, मला माहिती आहे, तुम्ही अभ्यास करू शकता, मी ते सांगत नाही. पण तुम्ही जर हे म्हणत असाल की आपल्यामुळे अमोल गावडे मोठा होईल आणि म्हणून आपण अमोल गावडेकडे जाहिरात द्यायची नाही, तर नुकसान तुमचं झालं आहे, माझं झालेलं नाही आहे. कारण तुमचे एकामुळे मला काही फरक पडत नाही, मला पूर्ण महाराष्ट्र पडलं आहे. महाराष्ट्रातून कितीतरी लोक पेमेंट करणार आहेत मला, कळलं ना? तुमच्यामुळे काही नुकसान होणार नाही माझं, कळलं ना? उलट नुकसान तुमचं होणार. कारण काय, आज जर तुम्ही जाहिरात दिलात तर थोड्या दिवसांनी तुम्ही व्हायरल होणार. आत्तापासून जाहिरात द्या जर तुम्हाला शक्य असेल तर, तुमची परिस्थिती असेल तर. वात्रट मुलांना मी घेत नाही. मी माझी फी का वाढवणार आहे माहिती आहे? कारण मला टपोरी टाईपची लोक नको आहेत. कारण आज तुम्हाला माहिती नसेल, आज मुली तर मिळत नाहीच आहेत, पण मुली मिळवण्यासाठी लोक पैसा पेरणारी पण लोक आहेत, जे मुलींना पुढे भविष्यात त्रास देणार आहेत. असे लोक पण कदाचित माझ्याकडे येऊ शकतात आणि म्हणून मी फी वाढवणार. का? मला जे खरंच गरजू आहेत तेवढेच लोक आले पाहिजेत माझ्याकडे. खरंच ज्यांना गरज आहे तेच लोक माझ्याजवळ आले पाहिजेत, बाकी मला लोक नको आहेत. बाकीच्यांनी फक्त माझे व्हिडिओ बघा. आणि मी सांगितलं जरी तुम्ही माझे व्हिडिओ नाही बघायचे तरीसुद्धा तुम्ही माझे व्हिडिओ बघणार म्हणजे बघणार. कारण अमोल गावडेच्या यूट्यूबवरती डायरेक्ट फोन नंबर मिळतात, हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त आणि फक्त अमोल गावडेंकडे नंबर मिळतात, बाकी कुठलाही असं चॅनल नाही भारताच्या कोपऱ्यात. मी सगळ्यांना सांगतो आहे, कोणीतरी उभं राहा, अशा क्षेत्रात उभं राहा कोणीतरी, आणि कोणीतरी करा. भले थोडा त्रास होईल, सोपं नाही आहे हे. मी 20 वर्ष मेहनत केली तेव्हा कुठे माझं नाव बनलं, प्रचंड डोनेशन दिलं तेव्हा कुठे नाव बनलं. बऱ्याच लोकांनी मला फॉलो केलं आहे पूर्वी, यूट्यूबला नाही. विचार केला आहे की अमोल गावडे नक्की कसं आहे, याला यूट्यूबला फॉलो करूया की नको, आणि तसंच लोकांनी फॉलो केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, माझी धडपड बघून केलं आहे. तुम्ही डायरेक्ट उभं राहण्याचा प्रयत्न करत असाल तर शिव्या पडणार 100%. पण खचून जाऊ नका, टेकीने राहा, तुम्हाला यश नक्की भेटणार, 100% यश भेटणार. आणि जर काही मदत लागली मला सांगा, कसं उभं राहायचं, काय करायचं, मी मार्गदर्शन करू शकतो. समजलं ना? टेन्शन घेऊ नका.
कारण माझा वाटा कमी होणार नाही. तुम्ही जर मार्केटमध्ये उभं राहिलात माझा वाटा कमी अजिबात होणार नाही. कारण पूर्ण महाराष्ट्रात खूप लग्नाचे आहेत लोक. मी काही इथल्या इथे लग्न नाही जमवत आहे, संपूर्ण महाराष्ट्रात जमवत आहे. त्या भरपूर लोक आहेत, मला काहीच कमी पडणार नाही आहे. समजलं ना. समुद्रातून एखादा दगड उचलण्या एवढं आहे, कळलं ना. खूप मोठा समुद्र आहे हा, त्याच्यामधून एक खडा उचलतो आहे, मला काही कमी पडत नाही. कळलं ना. मग त्याच्यामुळे सगळ्यांनी उभं राहा, कोणी कोणी पण प्रामाणिकपणे राहा. इथे घाण करू नका. हे जे आता मी जे चालू केलं आहे ना त्याच्यात घाण करू नका, कारण ऑलरेडी घाण झालेलीच आहे. लोकांनी खूप वाट लावली आहे मॅट्रिमोनीची. पण तो तमाशा इथे करू नका, कारण प्रामाणिकपणे कष्ट करा. सगळ्यांचं लोकांना भलं केलं पाहिजे इतका विचार करा. खूप काही गोष्टी घडू शकतात. मित्रांनो, बोलता बोलता किती वेळ गेला आहे हे मी आत्ता बघितलं. मी बघितलं नव्हतं, मी बोलत होतो. पण तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही आत्तापर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितला, पूर्ण व्हिडिओ बघितला, त्याने कृपया कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळू देत की माझे लोक कोण कोण आहेत. कळलं ना. कारण तुम्ही बघणार, कारण सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, खूप गरजेचा व्हिडिओ आहे. धन्यवाद.